जिथं नागेश्वर सावरगाव आम्ही होतो प्राणप्रतिष्ठेला, तिथं डोळ्याचे पार न फिटले होते, एवढा मोठा यज्ञ केला तिथं. आणि त्याच ठिकाणी 3 दिवस ते आले होते पूर्ण भक्तमंडळ आमचे, विकास दिलीप महाराज सगळे महाराज आले. कुठं आले? त्या याला जरूळला, वैजापूर तालुक्यात. आणि एवढे लांबून आले ते, एवढे रात्री परत आले इकडे. म्हणलं एवढ्या रात्री नका जाऊ, 12-1 वाजले. नाही म्हणे बाबा, तुम्ही हा म्हणले ना आम्हाला, आमचं सार्थक झालं म्हणे कार्यक्रमाला. आणि कथा चालू असताना ते तिथं आमंत्रण द्यायला आले, त्यामुळं आम्हाला त्यांना परत नाही पाठवता आलं. आणि जिथं माधवगिरी बाबांनी धर्मध्वज रावला ना, आम्ही तिथं नाही म्हणूच शकत नाही, लक्षात राहू द्या. कारण ते कार्य इतकं शुद्ध आहे, इतकं सात्विक आहे. बाबांचं आचरण, बाबांचे विचार, महाराष्ट्रात एकमेव अशी एक महान विभूती आहे परमपूज्य श्रद्धे माधवगिरी महाराज, की तिथं नियमाच्या बाबतीत तडजोड नाही, अजिबात नाही. सगळं चालेल, पण नेम म्हटलं की बाबाजी म्हणायचे, जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या. म्हणून भाग्यवान आहात तुम्ही.